नमस्कार मंडळी, सर्वांचं मेडिसिन मराठी या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। आज आपण घेऊन आलोय व्हेटरनरी कॅटेगरीमधील औषधे जे की जनावरांच्या मस्टडीच्या आजारासाठी खूप असे उपयुक्त आहे व कमी खर्चामध्ये आपलं ते महत्त्वाचं असं काम करतात। मस्टडीचा आजार हा विशेष म्हणजे काशीचा आजार आहे, ज्यामध्ये साडांमध्ये इन्फेक्शन होऊन काशीला सूज येते। ती कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंट्रामेम्ब्री ट्यूब सोडतो, परंतु या ट्यूबा खूप महाग असतात आणि त्याचा रिझल्ट्स पण काही वेळेस कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। परंतु आज मी आपल्यासाठी या सर्वांचा असा उपाय असा घेऊन आलोय। आपण स्क्रीनवर बघू शकता जेंटावेट नावाचं औषध आहे, ज्यामध्ये जेंटामायसिन हे घटक आहे व आयसोफ्लुइड हे नावाचं औषध आहे, ज्यामध्ये आयसोप्रोपेनेट ॲसिटेट असं 2 ग्राममध्ये इंजेक्शन आहे। याची क्वांटिटी आपण बघू शकता 30 ml मध्ये 2 इंजेक्शन आहे। हे 100 ml मध्ये आणि 30 ml मध्येच मिळतात। त्यामध्ये आपण बघू शकता हे औषध विशेष म्हणजे व्हेटरनरी कॅटेगरीमध्ये असून या औषधाची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही झेनेक्स फार्मा आहे। यामध्ये प्लेन असं 30 ml मध्ये आयसोफ्लुइड हे औषध वापरलेलं आहे। याचा उपयोग हा विशेषतः इंट्रामस्क्युलर आणि इंट्रासायक्लोनस म्हणजे हा शिरामधून पण दिला जाऊ शकतं आणि डायरेक्ट सडामध्ये पण हे सोडता येतं। याच्यामध्ये आपण बघू शकता याचे डोस आता आपण ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने आपण देण्यात यावे। त्यामध्ये जेंटामायसिन हे एक औषध आहे जे कॅरस फार्माचा टॉप मोस्ट सेलिंग असा अँटीबायोटिक ब्रँड आहे, ज्यामध्ये जेंटामायसिन हे 2 ml 440 ग्राम हे 100 ml मध्ये असं कंटेंट त्यामध्ये वापरलं आहे। तर याचा डोस म्हणजे विशेष म्हणजे असं की जे आयसोफ्लुइड आहे हे सरासरी 1 मिलीच्या आसपास घ्यावं व जेंटामायसिन 5 मिली 9 मिलीपर्यंत आपण घेऊ शकतात। मस्टडीज हा जास्त प्रमाणामध्ये असेल तर आयसोफ्लुइड हे सरासरी 2 मिली घ्यायचं आणि जेंटामायसिन हे 8 मिली घ्यायचं। जितका प्रमाणामध्ये आयसोफ्लुइड वापरू तितका प्रमाणामध्ये रिझल्ट हा स्ट्रॉंग मिळतो, परंतु आयसोफ्लुइडमुळे थोडंसं दूध कमी होण्याची शक्यता पण असते, परंतु ते दूध कमी जरी झालं तर ते 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये भरून येतं। सरासरी एकदम इकॉनॉमिक आणि फायदेशीर असं हे औषध मी आपल्याला सांगितलं आहे। धन्यवाद। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा। जय हिंद, जय भारत।